Good morning dear students. Today we are going to learn subject maths lesson 11 ratio proportion. आज आपण रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. The two quantities which are to be compared should be of the same kind and must be expressed in the same units. It's called ratio. एखाद्या क्वांटिटीची दुसऱ्या क्वांटिटीसोबत केलेली तुलना म्हणजे रेशो होय. रेशोमध्ये दोन वस्तूंची तुलना केली जाते. दोन वस्तूंची तुलना करून जेव्हा त्यामध्ये संबंध दर्शविला जातो त्यास रेशो प्रपोर्शन असं म्हणतात. आपण काही एक्झाम्पल्स बघू, त्यातून तुम्हाला रेशो प्रपोर्शन म्हणजे काय हे नीट कळेल. बघा, आपण एक एक्झाम्पल बघू. Let's say Nilima is 12 years old and Ramesh is 6. How to compare their ages? निलिमा 12 वर्षांची आहे आणि रमेश 6. मग त्यांचे जे एजेस आहे ते कसं आपण कम्पेअर करणार आहोत? बघा, आपण यामध्ये असं म्हणू शकतो. निलिमाचे वय रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे. याला रेशोमध्ये या दोघांच्या वयांचे प्रमाण 2:1 आहे असे लिहितात. कोणत्याही रेशोला कसं वाचायचं हा प्रश्न पडला असेल तर याला 2:1 असे वाचतात. निखिल ब्रॉट 12 गवास अँड 16 चिकूस. निखिलने 12 गवास अँड 16 चिकूस घेतले. आता आपल्याला गवासचा चिकूससोबत आणि चिकूसचा गवाससोबत असणारा रेशो काढायचा आहे. मग पहिलं आपण काढणार आहोत रेशो ऑफ गवास टू चिकूस. मग किती आहे त्याचे सगळ्यात पहिले आपल्याला नंबर लिहावा लागणार. मग पहा, नंबर ऑफ गवास अपॉन नंबर ऑफ चिकूज. किती गवास आहेत? 12. किती चिकूज आहेत? 16. जर आपण आता याला भाग दिला तर मग किती येणार? 3/4. तसंच आपल्याला दुसरा रेशो काढायचा आहे. दुसरा रेशो काय आहे? चिकूज टू गवास. पहा मग काढणार रेशो ऑफ चिकूज टू गवास. पुन्हा तसंच करायचं आहे. नंबर ऑफ चिकूज अपॉन नंबर ऑफ गवास. किती चिकू आहेत? 16. किती गवास आहेत? 12. मग काढणार 16/12. याला भाग दिल्यानंतर किती येत आहे? 4/3. म्हणजेच देअरफोर रेशो ऑफ गवा टू चिकूज is 3/4 and ratio of चिकूज टू गवा is 4/3. असेच आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. कळलं? आतापर्यंत आपण जितके एक्झाम्पल्स पाहिलेत त्यात त्यांचे युनिट सेम होते. जसं की किलोग्रॅम किलोग्रॅम, ग्रॅम ग्रॅम. यामध्ये आपण जेव्हा युनिट डिफरंट असतील तर ते सेम करून एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे ते आपण पाहणार आहोत. बघा एक्झाम्पल. द वेट ऑफ द लार्ज ब्लॉक ऑफ जॅगरी इज 1 kg अँड अ स्मॉलर लंप वेट्स 200 ग्रॅम. फाइंड द रेशो ऑफ द वेट ऑफ द लंप ऑफ जॅगरी टू दॅट ऑफ द ब्लॉक. बघा, आता तुम्हाला याच्यामध्ये दिसतच आहे की 1 kg आणि दुसरी आहे 200 ग्रॅम, म्हणजे डिफरंट युनिट आहेत. म्हणजेच किलोग्रॅमला ग्रॅममध्ये करणं इझी जाते, त्यामुळे आपण किलोग्रॅमला ग्रॅममध्ये सगळ्यात पहिले कन्वर्ट करूया. बघा मग किती येणार? 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्रॅम्स. हे आपल्याला माहिती आहे. मग पुढे काय येणार? देअर फोर द ब्लॉक वेट्स 1000 ग्रॅम अँड द लंप 200 ग्रॅम. मग आता याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. मग काय येणार? पहिले वेट ऑफ द लंप अपॉन वेट ऑफ द ब्लॉक, म्हणजेच 200/1000. याला जर का आपण भाग दिला तर किती येणार? 1/5. Thus the ratio of the weight of the lump of jaggery to that of the block is 1/5. कळलं? जर का युनिट डिफरंट असतील तर कसे प्रॉब्लेम सॉल्व करायचे? चला मग आता आपण प्रॅक्टिस सेट 28 बघू. In each example below find the ratio of the first number to the second. पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी असलेला रेशो आपल्याला काढायचा आहे. बघा त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. 24, 56,
सोल्युशन. पहा मग द रेशो ऑफ पहिला नंबर कुठला आहे 24 आणि दुसरा 56. मग कसं येणार द रेशो ऑफ 24 to 56 इक्वल टू 24:56. रेशोच्या फॉर्ममध्ये आपण लिहितोय म्हणजेच 24/56. याला जर का आपण भाग दिला तर 8×3 24 आणि 8×7 56 म्हणजेच 3/7. देअरफोर आन्सर किती येणार मग 3:7. कळलं. त्यातलंच आता आपण 5वं एक्झाम्पल बघणार आहोत. काय आहे 5वं पहा 35 आणि 65. बघा सोल्युशन. पहिला नंबर 35 आणि दुसरा 65 म्हणजे 35चा 65 सोबत असणारा रेशो काढायचा आहे. द रेशो ऑफ 35 to 65 इक्वल टू 35:65 म्हणजेच 35/65. याला जर का आपण भाग दिला तर आपल्याला आन्सर काय मिळते 7/13. मग म्हणजे आपण याचा आन्सर काय लिहिणार आहोत 7:13. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून बघा. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. पहिल्या क्वांटिटीचा दुसऱ्या क्वांटिटीसोबत असणारा आपल्याला रेशो काढायचा आहे. त्यातला आपण फर्स्ट एक्झाम्पल बघू. 25 बेड्स आणि 40 बेड्स. पहिली क्वांटिटी कुठली झाली मग 25 आणि दुसरी 40. मग रेशो आपल्याला कोणाचा काढावा लागणार 25चा 40 सोबत. बघा द रेशो ऑफ 25 बेड्स टू 40 बेड्स म्हणजेच 25:40. 25/40 म्हणजेच याला जर का भाग दिला तर काय येणार 5×5 25 5×8 40. म्हणजेच आन्सर काय येणार 5:8. सगळ्यांना आता यातलंच आपण थर्ड एक्झाम्पल बघू. 15 मिनिट्स 1 hour. आता याच्यामध्ये युनिट्स जे आहेत ते डिफरंट आहे. एक मिनिट आहे आणि दुसरं आर आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला युनिट सेम करावे लागतील. आपण 1 hourचे मिनिट्समध्ये त्याला कन्वर्ट करूया. 1 hourला फर्स्ट वी कन्वर्ट hours into minutes. मग 1 hour म्हणजे किती मिनिट्स होतात हे आपल्याला माहिती आहे. 1 hour म्हणजे 60 मिनिट्स. आता आपल्याला पहिल्या क्वांटिटीचा दुसऱ्या क्वांटिटीसोबत रेशो काढायचा आहे. मग पहिली क्वांटिटी काय आहे 15 मिनिट्स आणि दुसरी कुठली आली 60 मिनिट्स. मग काय येणार द रेशो ऑफ 15 मिनिट्स टू 60 मिनिट्स. बघा इक्वल टू 15:60 म्हणजेच 15/60. मग याला जर का आपण भाग दिला तर किती येणार 1/4. कारण 15×1 15, 15×4 60.
मग आन्सर काय येणार 1:4. असेच तुम्हाला बाकीचेही प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3. रीमा हॅज 24 बुक्स अँड 18 बुक्स. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स. रीमाकडे 24 नोटबुक्स आहेत आणि 18 बुक्स आहेत. आपल्याला नोटबुक्सचा बुकसोबतचा असणारा रेशो काढायचा आहे. मग नोटबुक किती आहे 24 आणि बुक्स किती आहे 18. मग काय येणार सोल्युशन बघा. द रेशो ऑफ 24 नोटबुक्स टू 18 बुक्स म्हणजेच 24 इज टू 18. 24/18. आता याला भाग दिला तर काय येणार 6×24 6×3 18 4/3. मग देअरफॉर करून आन्सर काय लिहिणार आपण. द रिक्वायर्ड रेशो इज 4:3. वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे शेवटी आन्सर लिहिणं कंपल्सरी असतं. आता बघा क्वेश्चन नंबर 6. शुभम्स एज टुडे इज 12 इयर्स अँड हिज फादर्स इज 42 इयर्स. शुभम्स मदर इज यंगर दॅन हिज फादर बाय 6 इयर्स. फाइंड द फॉलोविंग रेशोज. म्हणजे बघा शुभमचे आजचे वय 12 वर्षे आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे आणि शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर खाली दिलेले रेशो आपल्याला काढायचे आहे. बघा फर्स्ट रेशो ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर्स एज टुडे. सगळ्यात पहिले आपल्याला शुभमच्या आजच्या वयाचे त्याच्या आईसोबत असलेल्या वयाशी रेशो काढायचा आहे. सेकंड याच्यामध्ये रेशो ऑफ शुभम्स मदर्स एज टुडे टू हिज फादर्स एज टुडे. शुभमच्या आईच्या आजच्या वयाचं वडिलांच्या आजच्या वयाशी असलेला रेशो आपल्याला काढायचा आहे. आणि थर्ड याच्यामध्ये द रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज व्हेन शुभम वॉज 10 इयर्स ओल्ड. बघा जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी आपल्याला रेशो काढायचा आहे. बघा मग त्याचं आता सोल्युशन. सगळ्यात पहिले आपल्याला काय काढावं लागणार आहे शुभमच्या आईचं आजचं वय. मग बघा कसं येणार. लेट अस फर्स्ट फाइंड शुभम्स मदर्स एज टुडे. शी इज यंगर दॅन शुभम्स फादर बाय 6 इयर्स. म्हणजे काय येणार मदर्स एज टुडे इज 42 - 6. आता 42 का बरं घेतले कारण शुभमच्या वडिलांचं वय जे आहे ते 42 वर्ष आहे आणि शुभमची आई 6 वर्षांनी लहान आहे. म्हणून 42मधून 6 मायनस केले तर शुभमच्या आईचं वय आपल्याला मिळेल. म्हणजे किती आलं ते 36 इयर्स. आता आपण एक एक रेशो काढू. पहिला रेशो बघा रेशो ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर्स एज टुडे. शुभमच्या आजच्या वयाचं आईच्या आजच्या वयाशी असलेला रेशो काय येणार मग द रेशो ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर्स एज टुडे 12:36. मग 12/36 म्हणजेच 1/3. मग काय येणार रेशो 1:3. तसंच दुसरं रेशो ऑफ शुभम्स मदर्स एज टुडे टू हिज फादर्स एज टुडे. शुभमच्या आईच्या आजच्या वयाचं वडिलांच्या आजच्या वयाशी असलेला रेशो आपल्याला काढायचा आहे. बघा काय येणार द रेशो ऑफ शुभम्स मदर एज टुडे टू हिज फादर्स एज टुडे म्हणजेच 36:42. म्हणजेच 36/42. याला भाग दिल्यावर किती येणार 6/7. म्हणजेच 6:7. आता थर्ड द रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज व्हेन शुभम वॉज 10 इयर्स ओल्ड. जेव्हा शुभमचे वय 10 वर्ष होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी असलेला रेशो काढायचा आहे. मग काय येणार यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला शुभमची आई जेव्हा शुभम 10 वर्षाचा होता तेव्हा किती वर्षाची होती ते काढावं लागणार. म्हणजे बघा शुभम्स एज टुडे इज 12 इयर्स. व्हेन शुभम वॉज 10 इयर्स ओल्ड दॅट इज 2 इयर्स अगो हिज मदर्स एज वॉज 36 - 2. म्हणजे किती आले
34 इयर्स. मग आता याचा रेशो काय येणार? 10:34 म्हणजेच 10/34. याला भाग दिला तर किती येणार? 5:17. मग देअरफोर करून आता आन्सर लिहायचं. देअरफोर द रिक्वायर्ड रेशोज आर, पहिला काय आला 1:3, सेकंड काय आला 6:7 आणि थर्ड काय आला 5:17. कळलं सगळ्यांना? थँक्यू.